36 धावा. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक मॅक होते, त्यांच्या डोक्यावर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये जसा उतरलाय शेखर दळवीला तुम्ही पाहता. मागील मॅच मध्ये तो बाद झाला. योगेशने चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये योगेश बाद झाले, त्यानंतर आता शेखर चांगली बॅटिंग करतो. 42 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या बॉलवरती दुहेरी, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. बाळा आलेत गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट. अभित फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. 5 लाख चेंडूचा खेळ होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली यावेळेस गोलंदाज बाळाच्या माध्यमातून. बाळाला माहिती आहे धावसंख्येचा आलेख भरपूर वाढला आहे, त्यामुळे कुठेतरी आता धावसंख्या रोखायची आहे आणि त्याच अनुषंगाने आता तो गोलंदाजी करत असताना 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाळा राऊंड विकेट. ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. टायमिंगच्या बरोबर ते बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणार का, परंतु असं नाहीये, कारण उंची बॉलने जास्त गाठली, लांबी कमी गाठली आणि त्यामुळेच की काय मिड विकेटला जो खेळाडू होता त्याने एक चांगला झेल स्वीकारला आणि आता अखेर इथे मात्र शेखर दळवीला मैदान सोडावं लागतंय. परंतु शेखरचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा खेळ शेखर दळवीचा आम्ही आज पाहिलाय. 84 धावा देखील मागील मॅच मध्ये खरं तर आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिल्या, त्यामुळे चेस केल्या शेखर दळवीनं आणि आता देखील तुम्ही पाहता चांगली बॅटिंग करून आता तो मैदान सोडतोय. क्या बात आहे. शेखर दळवी यांना पाहिल्यानंतर फिटनेस कसं असावं, तर फिटनेस शेखर दळवी यांच्यासारखं असावं हे त्यांनी देखील सांगून दिलंय. 40+ क्रिकेट आज दिवसभरामध्ये आम्ही देखील भरपूर एन्जॉय केलं. खूप चांगला क्रिकेट शेवटच्या बॉल पर्यंत 40+ क्रिकेट देखील आम्ही पाहिलंय. या बॉलला देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, आपली देण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा इथे मात्र पोहोचलाय. व्हाईट बॉल आणि त्यावरती आलाय चौकार, म्हणजे आम आदमी का हात पंजा के साथ. 5 धावा. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आज 5 धावेच्या साथीने आता धावफलक भरपूर वेगानं पुढे सरकतोय. आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकांचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग म्हणावी लागेल टीम शेलू माता 11 भिवंडी या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोपी गजानन 11 मुंबई भागातून हा संघ बिलॉंग करतो. एक चांगली स्टारकास्ट घेऊन हा संघ देखील उतरला. दुसऱ्या नावामध्ये श्रेयस इंदुलकर, त्यांच्या साथीला मॅक ही जोडी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेट मॅक आणि त्यांच्या साथीला श्रेयस यांनी खेळला. याच मैदानाचा इतिहास कारण तर मागील स्पर्धा जोडलीकर चषक करंदीची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची नक्कीच पुरस्कार इथे मात्र देऊन सन्मानित करण्यात आला होता श्रेयस इंदुलकर यांना. षटकातील आता काही चेंडूचा खेळ शिल्लक द्या. गोलरस बाळा राऊंड विकेट. 49. या बॉलला देखील अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान डीप मध्ये बॉल आलाय. एक सिंगल तर एक पट्टी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे देखील मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. खरं तर थोडेसे दुखापतग्रस्त आहेत शेखर दळवी यांचा देखील आपण पाहिलंय, परंतु सुरेश पारधी देखील चांगला खेळत आहेत, परंतु थोडेसे दुखापतग्रस्त जरूर आहेत, त्यामुळेच की काय थोडीशी दुखापत जाणवते आणि आता येथे 2 धावा मिळतील. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस गोपी गजानन टीम बॅटिंग करेल त्यावेळेस 52 धावांचा टार्गेट त्यांना देखील सेट करावा लागेल.
तर चला क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम भिवंडी, कारण दुसऱ्या डावामध्ये काळुकाला समोर जावं लागेल, त्यामुळे आपण अधिकचे वेळ न खर्च करता लगेच क्षेत्ररक्षण लावा. चला सलामी जोडी जा लगेच. बावन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी ती मात्र सलामी जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅक आणि त्याच्या साथीनं श्रेयश इंदुलकर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. सर प्रशांत सर त्यांना ताकीद द्या, क्षेत्ररक्षण लगेच त्यांना लाभायला सांगा. अरे जीमेल तर तुझं 63 कर ना व्हेरिफिकेशन. पीसी मध्ये केलंय मी. पीसी हे काय केलं मोबाईल मध्ये ओपन केलं. चला चालू करा चला. अरे याला प्रीतमला बोल काय प्रीतम प्रीतम ब्राइटनेस वाढव. तुझा त्याने ऍक्सेस केला का? ऍक्सेस बघ पहिले. हो सलामी जोडी मैदानाच्या पुढे दाखल झाली आहे. श्रेयश इंदुलकर आणि त्याच्या साथीला मॅक, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुरेश पारदी. लेफ्टम ओव्हर द विकेट. पहिला बॉल आडवा बॅटने खेचायचं तर नाही जमलं, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. जसा टप्पा पडला तसा भरदा वगैरे बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुरेश पारदीला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना थोडेसे दुखापतग्रस्त जरूर आहेत, परंतु तरी देखील संघासाठी खेळायचंय याच अनुषंगाने आता गोलंदाजी करत असताना विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, बॉल मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चाललाय. डीप मध्ये खेळाडू जजमेंट त्यांचं खराब राहिले, छोटे टेक करतील. 2 धाबा सहजरित्या इथे मात्र कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता गजानन गोपी इलेव्हन या संघाला 50 धाबांची गरज. सुरेश समोर श्रेयश इंदुलकर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळतोय साखीगिरवरती. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू चाललाय कबरच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल तर एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का? यस मिळतील देखील. गुड रनिंग बिटमध्ये विकेट. टाळ्या वाजतायत कारण भर पावसामध्ये या 2 धाबा इथे मात्र एक पडल्या जातात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आता धावफलकावरती पुढे सरकत असताना 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या 5 पदा कमबॅक पूर्णपणे आता करत असताना टीम शेलूपाता भिवंडी, परंतु दुसऱ्या बाजूला देखील श्रेयश इंदुलकर हे नाव मोठं आहे. मी आधीच म्हटलं होतं फटका इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. षटकार आलाय. धावफलक बहुपर वगैरे आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. का बॅटिंग करतोय. यावेळेस आपण पाहिलं होतं तिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं, परंतु आता यावेळेस मात्र षटकार खेळला श्रेयश इंदुलकरच्या बॅटमधून. सुरेश लेफ्ट नंबर द विकेट. कॅन्सर बॉलचा बंदचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जरूर. 52 धाबांची गरज. 18 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक होता, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग श्रेयश यांची देखील म्हणावे लागेल. खालचा दिवस त्याने देखील गाजवला. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अरे लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही गोपी गजाननचा संत नाही. त्याच्या बॅट पण येतो षटकार. सलगचा दुसरा षटकार आपण पाहतो श्रेयश यांच्या बॅटमधून. का बॅटिंग करतोय. पहिला षटकार आपण पाहिलं होता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु आता पॉईंटचं क्षेत्र निवडलंय आणि 2 षटकार आपण पाहतोय बॅट्समॅन श्रेयसच्या बॅटमधला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा, कारण अंधार देखील आता पडत चाललाय. खर तर संध्याकाळचं सत्र आहे
आणि आपल्याकडे देखील वेळ कमी आहे, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. षटक क्रमांक तुम्ही पाहतात पहिलं, आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी. 16 धाबा खोदून काढलाय, फटका चांगला बाहेर मिळतो. डी शेप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर. यावेळेस देखील बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, त्याचाच फायदा आता मिळाला टीम गोपी गजानन संघाला. आणि इथे मात्र चौकार येतोय आणि त्या 4 धाब्याच्या सात्र धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं पूर्णपणे कमबॅक करेल सुरेश, परंतु सुरेश इंदुलकर यावेळेस तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना. येणारे आपण पाहतो 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 32 धाबांची गरज आहे. 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धाबांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, बघा अंधार पडतो, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 32 धाबांची गरज. चला स्पीड अप करा, बघा अंधाराला आपल्याला नंतर समोर जावं लागेल, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा विनंती आहे, लगेच खेळायला सुरुवात करा. बॉबी त्या बॉलरचं नाव सांग फक्त. बॉलर कोण आहे? राज असेल. राज आहेत. राजच आहे ना. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती राज आलेत. समोर मॅक. गुरदस्त यार, या वेळेला ब्राईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान पंच आमच्याकडे वळतात, परंतु पंचाचा इशारा पोहोचलाय. 22च्या स्वरूपात एक सिंगल धाबा ते मिळते. अजून या मॅच मध्ये 31 धाबाची गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गुरदस्त तयार होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजच्या छोट्याच्या कांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस फटका फसला की काय, यष्टीरक्षक स्वतः धावत पोहोचतात. 2 धावा एकवटल्या गेल्या भरपूर वेगानं आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. येणारे काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. या मॅच मध्ये खरं तर राजवरती विश्वास दाखवला, परंतु राजने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू फेकले, परंतु मोठा फटका खेळून दिला नाहीये. पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न तो देखील करतोय. साखळीपती सुरेश इंदुलकर यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे टीम गोपी गजानन संघाचा. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. गोलंदाज तयार, विकेट करण्याचा प्रयत्न, काळोख पडतोय, अंधाराला आता थोडस सामोरं जावं लागतंय. यावेळेस अपील देखील झाली आहे त्यांच्या मागणं, परंतु दोन्ही पंच आता काय इशारा करतील ते देखील पाहावं लागेल. अधिकचा वेळ खर्च करू नका, दोन्ही पंच आता सलाम मशवरा करतील, तदनंतर एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. जेपी पॅनलच्या माध्यमातून 4 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी पंचांची राहिली आहे, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट प्रशांत सूर्यराव सरांचा आम्ही पाहिला. येस, परंतु बाद नसणारे लगेच खेळायला सुरुवात करा. बघा विनंती आहे, आयोजन कमिटी देखील आम्हाला ताकीद देते, अंधार पडतोय, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. नऊ चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं गुरदस्त यार, या बॉलला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा यावेळेस पात्र अपील तर केली आहे, परंतु मैदानावरती घडले काय तर इथे श्रेयस इंदुलकर यांना आता ऐतिहासिक मैदान सोडावं लागेल.
नवीन बॅटर आपण मध्ये 4 पतीचा. चला अजित दादा जातात नवीन बॅट्समॅन मध्ये 4 मध्ये. गोड जास्त यार. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही गोपी गजाननचा संत नाही. अजितदादा यांच्या बाळपून झालाय षटकार. बघा लगेच खेळायला सुरुवात करा. विनंती आहे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. पंच त्यांना ताकीद द्या. बघा विनंती आहे प्रत्येक बॉलवरती आपण टीम मीटिंग करू नका. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खर तर ही स्पर्धा ज्यांच्या लाभाने आपण इथे संपन्न करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खर तर दोन्ही हाताने सरळ हाताने मदत केली ते आमचे कोगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशदादा सोळसे साहेब आणि त्यांच्या साथीने तुम्ही पाहू शकता त्यांचा पूर्ण मित्रपरिवार इथे मात्र दाखल होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कोगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस, या स्पर्धेचा जर विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. हे सर्व पारितोषिक रमेशजी सोळसे साहेब यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करतो आणि त्याचबरोबर आभार देखील मानतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. शेवटचा 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज. 6-17 देणार. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 17 धाब्यांची गरज. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 17 धाबांची गरज. बोर्ड तयार होतो राऊंड विकेट. पहिला बॉल यस्त्यांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकदा तर एक पहिली दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल. सिंगल धाववरती इथे मात्र समाधान मानावा लागतोय. मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता 16 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. 6-17चं समीकरण होतं पण बॉल भरपूर चांगल्यारीत्या फेकला. योगेश येतात गोलंदाजी मार्क करते. बघा प्रत्येक बरोबर टीम मीटिंग करू नका. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. आपण स्पीडअप करा. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता 16 धाब्याची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय यावेळेस देखील तुम्ही पाहताय बॉल चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि तिसऱ्या धाब्यासाठी आता मैदान सोडावं लागेल मॅकला, कारण 2 धाबा इथे मिळतात. धावफलक पुढे जरूर सरकेल परंतु आता येणारे आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता अजूनही 14 धाब्यांची गरज. चला मॅक आपण लवकर बाहेर या.
4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही 14 धाबांची गरज. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल चाललाय. शेखर दळबे आहेत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. मिळेल ती फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का पाहावा लागेल. या 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असे 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुरेसर केला. आता येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 धाब्यांची गरज. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील या मॅच मध्ये. कारण इथे जर 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर सामना जिंकू शकते टीम गोपी गजानन. परंतु जर इथे मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 12 धाब्याची गरज. गोलंदाज सज्ज होते यावेळेस योगेश. परंतु समोर अजित दादा ज्यांनी मात्र कालचा दिवस गाजवलाय. परंतु आज कशा प्रकारची बॅटिंग करतील यावरती सर्वांचं लक्ष लागलंय. या वेळेला घडलंय काय तर इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि आता समीकरण उरलंय. येणारे 2 बॉल 12 धाब्याची गरज. दोन चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 धाब्याची गरज. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगला क्रिकेट सर्वच संघाने दाखवलाय. कालच्या दिवसामध्ये देखील असाच एक सामना आम्ही पाहिला होता. 12 चेंडूमध्ये गरज होती जवळजवळ 30 धाबांची. अशा परिस्थितीमध्ये 2 बॉलमध्ये 12 धाबाची गरज असताना एक षटकार ठोकला होता. पण तो शेवटच्या बॉलवरती नक्कीच तो सामना गमावा लागला होता. परंतु आता या मॅच मध्ये घडणार काय ते देखील पाहायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती खरं तर यांच्या दाबाने ही स्पर्धा आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब ज्यांच्या माध्यमातून सर्वात पारितोषिके या स्पर्धेमध्ये देण्यात आलंय त्यांचं देखील शुभारंभ झालंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा त्यांच्या मागे बॉल चाललाय. एक सिंगल तरी इथे मिळाली. परंतु आता सामन्यावरती जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे यावेळेस टीम शेलूमाता 11 भिवंडी संघानं. कारण येणाऱ्या एका बॉलचं खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची गरज. परंतु क्रिकेट हे काही होऊ शकतो कारण याच मैदानावरती 1 बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. परंतु इथे सामना जिंकला टीम शेलूमाता 11 भिवंडी संघानं. भिवंडी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगला खेळ दाखवला गोपी गजानन संघानं. हार्डलक श्रेय सिंधुलकर सर. भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात. भरपूर दूरवरचा प्रवास तुम्ही नोंदवला. तुमचं देखील आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. शेलूमाता 11 भिवंडी संघ इथे मात्र विजय झालाय. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम गोपी गजानन 11 टीम.